नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काही दिवसांपूर्वी एक शासनाचा सरकारचा जी आर होता की 2026 पासून जवळपास सरळ सेवेतल्या किंवा समन्वय समितीच्या माध्यमातून भरती प्रक्रिया ही MPSC राबवणार आहे. नुकतंच आता सरकार नवीन आलेलं आहे. नवीन मंत्री त्या डिपार्टमेंटचे झालेले आहेत, त्या विभागाचे आहेत. तर त्यापैकी एक डिपार्टमेंट आहे उच्च तंत्रज्ञान. या डिपार्टमेंटकडनं ज्या प्राध्यापक भरती केले जातात, जेवढे विद्यापीठांमधले विद्यालय आहेत, त्यामध्ये सरकारकडनं प्राध्यापकांची भरती केली जाते. ही भरती प्रक्रिया MPSC कडे द्यायची का, MPSCनीच करावी का, या संदर्भातलं नुकतंच एक विधान माननीय तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेलं आहे. सो त्याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. यामध्ये आपण बघणार की 2026 पासून MPSC कडे भरती प्रक्रिया जाणार का, विद्यापीठात प्राध्यापकांच्या रिक्त जागा सध्या किती आहे, मराठा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी कालावधी मिळणार का, आणि भरती कोण राबवणार आणि का, या सगळ्या प्रश्नांचं थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी केलेले विधानं काय आहेत ते तुम्हाला मी सांगतो आणि तुमचे मतं सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण या छोट्या छोट्या गोष्टी जरी असेल तर भविष्यामध्ये याचे परिणाम दुरागामी होऊ शकतात. सो बघूया वन बाय वन. जसं की पहिले आपण बघूया तिकडे जाण्यापूर्वी एक प्रमोशनल ॲक्टिव्हिटी आहे इग्नाईट अकॅडमीकडनं. ॲपवर जेवढ्याही बॅचेस आहेत, कोणतीही बॅच तुम्ही जर घेतली तर त्यासाठी कोड वापरायचा आहे संथा 25 नावाचा. 25% तुम्हाला बॅचच्या फीमध्ये ऑफ मिळणार आहे, डिस्काउंट मिळणार आहे. 29 डिसेंबरपर्यंत ही डिस्काउंट चालू आहे. आता बघा, नवीन घोषणा का आणि कशासाठी घोषणा केली. घोषणा अशी आहे की राज्यातील विद्यापीठांमधील भरती MPSC ऐवजी विद्यापीठाअंतर्गत घेणार, म्हणजे विद्यापीठच ही भरती प्रक्रिया राबवणार. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. यांनी घोषणा केली 27 डिसेंबरला. लोकसत्ताला आलेली ही महत्वाची बातमी आहे. यामध्ये काय काय मुद्दे त्यांनी सांगितले थोडक्यात बघूया. MPSC नको आहे, म्हणजे MPSC साठी ते म्हणताय की MPSC ला आपण ही भरती प्रक्रिया राबवू देणार नाहीये किंवा MPSC मार्फत नाही करायची. का नाही करायची त्याला त्यांनी कारणं सांगितली आहे. अनेक वर्ष प्रक्रिया रखडेल. MPSC मार्फत जर भरती केल्यास पुढील अनेक वर्ष भरती प्रक्रिया रगडत बसेल. रखडल्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षणावरती परिणाम होण्याची शक्यता आहे, असं माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केलेली आहे. आता यात अजून त्यांनी मुद्दे काय मांडले बघा. राज्यात रिक्त जागा जर बघितल्या तर 659 ह्या रिक्त जागा आहे. 659 15 विद्यालयांमध्ये विद्यापीठांमध्ये 669 जागा रिक्त आहे. आणि ह्या रिक्त जागा लवकर भरल्या तर होईल काय, नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्कच्या क्रमवारीत व गुणवत्तेमध्ये वाढ होण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. MPSC मार्फत जर भरली तर ही प्रक्रिया भरपूर दिवस रखडेल आणि तर रँक सुद्धा आपला कमी होऊ शकतो. म्हणून त्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की ही भरती प्रक्रिया विद्यापीठाअंतर्गतच राबवायची. आता यात काय मतांतर आहे बघा. पुढे जर गेलो आपण तर पुढे म्हणतात की प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवलेला आहे. या संदर्भात ही भरती प्रक्रिया विद्यापीठाअंतर्गत राबवण्यासंदर्भात हा अहवाल राज्यपालांकडे केलेला पण आहे. राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर मार्च 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते विद्यापीठाअंतर्गत. आता यामध्ये जर आपण एक मुद्दा घेतला तर बिहार आणि झारखंडमध्ये मात्र PSC मार्फतच ह्या भरती प्रक्रिया राबवल्या जातात. ते उदाहरण बनले आहे. बिहार झारखंड या राज्यांमध्ये अशा प्रकारे प्राध्यापकांची भरती करण्यात आली आहे. मात्र MPSC कडे भरती संदर्भातील अनेक नस्ती प्रलंबित आहे. म्हणजे आपल्या MPSC कडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे भरपूर ह्या पाठीमागच्या जाहिराती, कोर्ट केसेस, रिझल्ट, निकाल, मुलाखत या भरपूर गोष्टी प्रलंबित आहे. त्यामुळे यांचं म्हणणं असं आहे मंत्री साहेबांचं की ह्या सगळ्या एक्झाम म्हणजे ही प्राध्यापकांची भरती प्रक्रिया ही विद्यापीठाअंतर्गतच राबवायची, जेणेकरून त्यांना हा रँक उतरवायचा आहे, वाढवायचा आहे. त्यानंतर यामध्ये एक मुद्दा फक्त मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सांगितला आहे. ज्यांनी आता मराठा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी बघा, 24-25 मध्ये ज्यांनी ॲडमिशन घेतलं होतं, ॲडमिशन घेतल्यानंतर मराठा विद्यार्थ्यांना SCBC लागू झालं. SCBC लागू झाल्यानंतर ती सगळी प्रोसेस म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट मिळण्यापर्यंतची ह्याला पुष्कळ असा वेळ लागला. ह्या विद्यार्थ्यांना हे सर्टिफिकेट मिळत नाही आहे आणि ॲडमिशन घेताना मात्र हे प्रवेश घेतानाच हे सर्टिफिकेट लागतं. सो त्या संदर्भात पण त्यांनी एक वाक्य इथे टाकलंय किंवा एक विधान त्यांनी वापरलंय
की विद्यार्थ्यांना EWS असेल किंवा SCBC असेल हे सगळं काढण्यासाठी त्यांना जवळपास 2 महिन्यांचा अवधी अजून अतिरिक्त देण्यात आलेला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ह्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला हे सगळं अपडेट करून हे सर्टिफिकेट दिलं तरी चालणार आहे. आता ह्या सगळ्यांमध्ये आपले माननीय आदरणीय रोहित पवार साहेबांनी एक ट्विट केलेलं आहे. त्यांचं म्हणणं काय, थोडक्यात त्यांचं म्हणणं मी तुम्हाला सांगतोय. प्राध्यापक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडून गुणवत्तापूर्ण उमेदवारांना संधी द्यायची असेल तर प्राध्यापक भरती MPSC मार्फतच झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. MPSC मार्फत भरती प्रक्रिया केल्यास भरतीस विलंब होईल ही सरकारची भूमिकाच मुळात संशयास्पद आहे. का बरं विलंब होईल? सरकारने जर हे लक्ष दिलं तर विलंब होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. केवळ तांत्रिक कारणे देऊन भरती प्रक्रिया पारदर्शक होऊ शकते. म्हणजे ही कारणं देणं योग्य नाही असं यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतंय? जसं की दादा म्हटलेत की राज्यातील विद्यापीठांची भरती MPSC ऐवजी विद्यापीठांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा आहे. मग याबाबत तुम्हाला काय वाटतं? जसं आपले मत कमेंटमध्ये नोंदवा. MPSC कडे द्यायला हवी का ही भरती प्रक्रिया? पारदर्शकपणे होणार का भरती प्रक्रिया? मग MPSC वर दिलं तर पारदर्शक होईल की विद्यापीठाअंतर्गत दिलं तर पारदर्शकता येईल? लवकर होईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. लवकर होणार का परीक्षा आणि निवडीची प्रोसेस? याबाबत सगळ्यांनी आपलं मत कमेंटमध्ये टाका. जसं रोहित पवार यांनी ट्विट करून मत मांडलेलं, तसं बऱ्याच जणांनी ट्विट करून मांडलेलं आहे. सो तुमचंही मत मी वाट बघतो. तुमचं मत काय? या मताशी कुणी सहमत असेल, कुणी नसेल, पण MPSC कडनं भरती प्रक्रिया राबवायलाच हवी. भले उशीर लागतो, पण MPSC कडनं होणारी प्रोसेस ही पारदर्शक असणार आहे. सो माझी पर्सनल ओपिनियन आहे की MPSC कडे द्यायला हवं. तुमचं मत काय नक्की कमेंटमध्ये कळवा. तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच आहे. अजून आमच्या टीमशी संपर्क साधायचा असेल तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. कारण जेवढे हे बॅचेस आहेत त्याला 25% ऑफ आहे 29 डिसेंबरपर्यंत. बॅच घेण्याबाबत काही अडचण असेल तर 88 88 25 61 17 या नंबरला आपण कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. इथेच थांबतो. धन्यवाद.